मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत कोरोनाच्या बातमीनं, कारण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास घेण्यास जाणवत आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे. त्यांना 2 दिवसांपूर्वीच नागपूरच्या बोकार्ड रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातील सल्ल्यानुसार त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय आणि या काही वेळातच मुंबईत उपचारासाठी त्या दाखल होणार आहेत. दरम्यान मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या पुढील उपचार घेणार आहेत. तर आपण ही दृश्य पाहतोय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची ॲम्ब्युलन्समधली ही दृश्य आहेत. त्या आता मुंबईच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे आणि पुढच्या काही तासांमध्येच त्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होण्याची माहिती मिळते. नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तात्काळ मुंबईला हलवण्यात आलेलं आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, सध्या नवनीत राणा मुंबईच्या दिशेने रवाना आहेत. पुढच्या काही तासातच त्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातही पोहोचतील. मात्र त्यांच्या प्रकृतीविषयी काही आत्ता माहिती मिळाली आहे का? सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? मनाली, निश्चितच गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी सुरुवातीला नवनीत राणा यांचे सासू सासरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जेव्हा त्यांनी तपासणी केली आणि कार्यकर्त्यांची तपासणी केली त्यावेळी 10 लोकांना कुटुंबातील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. मात्र परत 3 ते 4 दिवसानंतर जेव्हा तपासणी केली त्यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांची देखील तपासणी जे कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर नवनीत राणा यांचे 2 लहान मुलांचे रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्याने नवनीत राणा यांनी घरीच ट्रीटमेंट घेणे सुरू केले होते. मात्र जेव्हा प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नागपूरच्या बोकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले 4 दिवसापूर्वी. मात्र काल जेव्हा त्यांना श्वसनाचा त्रास जास्त व्हायला लागला तेव्हा बोकार्डच्या डॉक्टरांनी त्यांना मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. काल दुपारी जवळपास 4-4:30च्या दरम्यान नवनीत राणा ह्या कार्डियक ॲम्ब्युलन्सनी मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत. त्यांच्यासोबत 2 डॉक्टर आहेत आणि त्यांचे पती आमदार रवी राणा सुद्धा आहेत. आज सकाळी जेव्हा मी आमदार रवी राणांच्या सोबत बोललो तेव्हा ते जवळपास धुळेच्या पुढे होते आणि त्यांना जायला आणखी जवळपास 2 ते 2.5 तास मुंबईला पोहोचायला लागतील. रात्री त्यांना खासदार नवनीत राणा यांना ताप आला होता. तसेच श्वसनाचा त्रास अजूनही सुरू असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे आणि त्या कार्डियक ॲम्ब्युलन्समध्येच जे 2 डॉक्टर आहेत 2 डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि आता जवळपास लीलावतीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्यावर खऱ्या अर्थाने ट्रीटमेंट सुरू होणार आहे. मनाली. संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय आमदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना नागपूरहून आता मुंबईकडे हलवण्यात येते आणि मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात येणार आहे. सगळ्या सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे 2 दिवसापासून ज्याची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली, ती म्हणजे अर्थातच पार्थ पवार यांच्या वक्तव्याची बातमी. राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी काल रात्री शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतलेली आहे. तर पार्थ पवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. पवार कुटुंबियांमध्ये गुरुवारी रात्री खलबत सुरू होती. सुशांत सिंग प्रकरणावर सीबीआय चौकशीची मागणी का केली यावर पार्थ यांनी पवारांना स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय. पार्टीची चौकट मोडायची नाही असं समज शरद पवारांकडून पार्थ पवार अर्थातच आपल्या नातवाला देण्यात आल्याचं सुद्धा सूत्रांकडनं कळतंय. तर वादग्रस्त विधानावर पार्थ यांनी स्पष्टीकरण दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांनीही पार्थ यास यापुढे पार्टीची चौकट मोडू नये अशा सूचना दिल्याचं समजतंय. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट विवेककडे आपण जाणार आहोत. विवेक, आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादी नाही तर पवार कुटुंबियांमध्ये सुरू असलेल्या या खलबताकडे सुरू होतं. पवारांकडे पार्थ पवार म्हणजे अर्थात आपल्या आजोबांकडे पार्थनं दिलगिरी सुद्धा व्यक्त केल्याचं कळतंय. काय सविस्तर माहिती आणि शरद पवारांनी सुद्धा त्याला समज दिल्याची माहिती मिळते? मनाली, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयची चौकशी करावी अशी सगळ्यात पहिली मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेली होती. खरं तर त्यापूर्वी ही मागणी विरोधकांनी देखील केलेली नव्हती आणि त्यानंतर सीबीआयकडे चौकशी देण्यात यावी या मागणीने जोर धरला. बिहारमध्ये FIR झाल्यानंतर मग सीबीआयने ती चौकशी देखील आपल्याकडे घेतलेली आहे. त्यानंतर राम जन्मभूमी मंदिर तिथं अयोध्येत जे झालं त्याचं भूमिपूजन झालं त्याचं देखील स्वागत पार्थ पवार यांनी केलेलं होतं आणि ह्या दोन्ही गोष्टी
शरद पवार यांना खटकलेल्या होत्या आणि या दोन्ही गोष्टींबद्दलची पार्थ पवार यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची नाही तर भारतीय जनता पक्षाशी सुसंगत होती आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे असे उद्गार काढलेले होते. जाहीररित्या त्यांनी फटकारून काढलेलं होतं. खरं तर शरद पवार खूप सूचक अर्थाने किंवा सिम्बॉलिक पद्धतीने आपली विधानं करत असतात, मात्र त्यांनी थेट असं विधान केल्यामुळे निश्चितपणे तसे पडसाद उमटले. त्यानंतर पार्थ पवार यांनी काल जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली असं आपल्याला कळतं आहे. शरद पवार यांनी देखील पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची जी चौकट आहे त्याच्यानुसारच यापुढे काम करण्याचे आदेश दिलेत असं देखील आपल्याला समजतं आहे. या दोन प्रकरणांमध्ये पार्थ पवार यांच्या भूमिका या राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या होत्या आणि म्हणूनच स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आपल्या नातवाला कानपिचक्या दिल्या होत्या आणि त्याचा अर्थात परिणाम झालेला दिसतोय आणि पार्थ पवार यांनी देखील पक्षाशी सुसंगत आपण भूमिका घेऊ अशी भूमिका मांडल्याचं आपल्याला कळतं आहे. अर्थात पार्थ पवाराच्या निमित्ताने अजित पवारांवर ही टीका होती की काय अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवार यांनी 2 दिवस झालं तरी या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. पुण्यात त्याच बैठकीसाठी गेलेले आहेत, तिकडे काही प्रतिक्रिया मिळते का बघूयात. पण या निमित्तानं पवार कुटुंबामध्ये सगळं काही आलबेल नाही आहे अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. म्हणाली नक्कीच विवेक, आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे. यावर सविस्तर पार्थ पवार किंवा अजित पवारांकडनं काही खुलासा होतोय का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर वळूयात आणखी एक ब्रेकिंग बातमी येते. बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातील. कारण सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आता आणखी एका कलाकारानं उडी घेतलेली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सिने अभिनेता वरुण धवननं उडी घेतली आहे. तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची चौकशी CBIद्वारे व्हावी यावर आता वरुणनं सुद्धा आपलं इंस्टाग्रामवरून त्यानं जाहीर मत मांडलेलं आहे. तर कंगना रनौत, शेखर सुमन, त्याचबरोबर अंकिता लोखंडे या सगळ्यांनंतर आता वरुणनं सुद्धा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अभिनेता वरुण धवननं केलेली आहे. तर आत्ताची ही आपण बातमी पाहतोय ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ट्विटरवर आपल्याला नेहमीच काल एक जोरदार ट्रेंड कलाकारांचा पाहायला मिळाला. तो म्हणजे #CBI फॉर SSR म्हणजे सुशांत सिंग राजपूत अशी मागणी सिनेक्षेत्रातल्या विविध कलाकारांनी केलेली आहे. काहींनी आपले ट्विटरवरनं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, काहींनी हातात फलक घेऊन ट्विटरवर आपले फोटो टाकलेले आहेत. त्यातच आता वरुण धवनने सुद्धा इंस्टाग्राम पोस्ट केलेले आहे. त्यात त्याने म्हटलेलं आहे #CBI फॉर SSR. कारण सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावर आता CBI चौकशी व्हावी, CBIची मागणी आता कलाकारांकडून केली जाते सिनेवर्तुळातून. त्यामुळे यावर पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिखा धारीवाल आपल्यासोबत आहे. थेट शिखाकडे जाणार आहोत. शिखा, गुड मॉर्निंग. शिखा, आपण पाहतोय दररोज प्रत्येक कलाकार या खरं तर ट्रेंडमध्ये जॉईन होताना दिसतोय. कंगना राणावत, शेखर सुमन, अंकिता लोखंडे, नंतर आता वरुण धवन सुद्धा यात सामील झाला आहे की CBI मागणी झाली पाहिजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावर. जी बिल्कुल, देखिए मनाली, हम आपको बताना चाहेंगे कि जिस तरीके से अभी तक जो बॉलीवुड से आवाजें दिखाई दे रही थी इस मामले को लेकर, अभी तक कंगना रनौत और शेखर सुमन थे, लेकिन अब इस मामले में और भी लोग जुड़ने लगे हैं. एक तरफ कृति सेनन ने कुछ दिन पहले CBI इंक्वायरी की बात की थी, अपील की थी, तो वहीं अभी हमें पहली बार वरुण धवन का जो इंस्टाग्राम पर उन्होंने भी एक पोस्ट डाली और लिखा कि CBI डिमांड्स फॉर SSR. तो अपने आप में एक बड़ी बात है कि अब बॉलीवुड से भी धीरे धीरे लोग जुड़ने लगे हैं और ये जो जस्टिस मूवमेंट सुशांत के परिवार और उनके फैंस ने उनके लिए चलाया हुआ है, इसमें बाकी के स्टार्स भी जुड़ने लगे. ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है. जी बिल्कुल शिखा, पण नेपोटिझमचा मुद्दा सुद्धा समोर आलेला होता. असं असताना वरुणला सुद्धा खरं तर पाठबळ त्याच्या वडिलांचं सिने इंडस्ट्रीत पदार्पण करताना होतं, डेव्हिड धवन यांचं. मात्र तरी देखील वरुणनं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सुशांतच्या संपूर्ण या प्रकरणामध्ये CBI साठी मागणी केलेली आहे.
जी बिल्कुल, देखिए अभी जितने भी बॉलीवुड एक्टर्स हैं शायद वो भी अब ये बात समझने लगे हैं कि कोई भी पीआर स्ट्रैटेजी जो सुशांत के फैंस हैं या फिर जो ऑडियंस है, आज के दौर में जो ऑडियंस को कोई भी पीआर स्ट्रैटेजी नहीं ठग सकती है। अगर आप किसी चीज़ पर लेकर के, किसी मुद्दे पर लेकर के बात नहीं करेंगे, किसी मूवमेंट का हिस्सा नहीं बनेंगे, तो वो वक्त दूर नहीं होगा जब ये जो यहाँ की ऑडियंस है, जो इन स्टार्स को प्यार करती है, वो इनको अपने दिल से निकालने में भी देर नहीं करेगी। यही बात है कि धीरे धीरे जो बॉलीवुड के स्टार्स हैं वो लगातार आज 2 महीने सुशांत की मौत को हो गए हैं। 2 महीने के बाद जिस तरीके से अपना प्यार दिखा रहे हैं, जिस तरीके से लगातार ट्विटर और सोशल मीडिया पर ट्रेंड हो रहे हैं सुशांत सिंह राजपूत, और जिस तरीके से उनके फैंस का प्यार है, बाकी के स्टार्स भी ये बात समझने लगे हैं कि आजकल ऑडियंस की पावर है, ऑडियंस की पावर को समझना पड़ेगा। और अगर उनके फैंस और तमाम देश की जनता और बाहर की भी जनता सुशांत सिंह राजपूत पर जस्टिस की बात कर रही है, सीबीआई अपील की बात कर रही है, सीबीआई डिमांड कर रही है, तो उनको भी इस मूवमेंट में जुड़ना पड़ेगा। नहीं तो वो दिन दूर नहीं होगा जब यही फैंस जो स्टार्स से दूर होते चले जाएंगे। हम यहाँ पर सड़क 2 की बात करना चाहेंगे। अभी हाल ही में सड़क 2 का ट्रेलर लॉन्च हुआ, लेकिन उसमें आप देखिए कि जितने लाइक नहीं है उससे कहीं गुना ज्यादा उसमें फिल्म के ट्रेलर को डिसलाइक मिले। तो देखिए अब आजकल ऑडियन्स की पावर चल रही है और इससे कटकर बिलकुल शिखा, आणि म्हणूनच आता वरुण धवननं सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेतल्याचं म्हणावं लागेल। या सविस्तर घडामोडींवर नजर असणार आहे, या सगळ्या अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नेमकं कोणाकोणाला अडकवलं जाणार, कोण कोण सुटणार, हे सगळं गुलदस्त्यात असताना सुशांत सिंग राजपूतनं स्वतः लिहिलेली एक डायरी समोर आली आणि या डायरीची पानच आता उलगडू शकतात की या प्रकरणामध्ये नेमकं कोण अडकणार आणि कोण सुटणार आहे। पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। सुशांत सिंहची डायरी सनसनाटी निर्माण करणार, काय दडलंय सुशांतच्या डायरीच्या पानात? सुशांतची डायरी आत्महत्येचं सत्य उघड करणार, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं गूढ उकलण्यासाठी सर्वच यंत्रणा सध्या कामाला लागल्यात। त्यातच आता सुशांतच्या व्हिडिओ नंतर त्यानं लिहिलेली डायरी महत्त्वाची ठरते। या डायरीतील पानं सुशांत सिंगच्या आत्महत्येचं गूढ उकलू शकतील का? सुशांतची आत्महत्या की हत्या याचा सुगावा या डायरीतून लागणार आहे का? याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती सुशांतची ही डायरी लागली आहे। या डायरीत सुशांतनं आपल्या जीवनाचं सार लिहिलं होतं। यात जीवन कसं जगायचं याची नोंद आहे। यात त्यानं आपलं कुटुंब आणि भविष्याबाबत योजनांची आखणी केली आहे। या डायरीत सुशांत सिंह राजपूतनं 2020 मध्ये हिंदी सिनेमांबरोबर हॉलिवूडमधील काही मोठे प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर सुशांतचा नामांकित प्रोडक्शन हाऊसची कामं करण्याचाही बेत होता। तसंच दर्जाहीन चित्रपट करण्यात सुशांतला रस नसल्याचंही या डायरीत नमूद करण्यात आलंय। असं असलं तरी सुशांतच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लढवण्यात येत होते। त्यामुळे आता सुशांतची डायरी सापडल्यानं त्याच्या आत्महत्येचं खरं कारण पुढे येण्याची शक्यता आहे। सुशांत सिंह राजपूतच्या डायरीनुसार त्याला जीवनात अनेक गोष्टी करायच्या होत्या हे स्पष्ट होत आहे। अनेक प्रोजेक्टवर काम करण्याची त्यानं तयारी केली होती। 2020 मध्ये कोणकोणती स्वप्न पूर्ण करायची त्या स्वप्नांची नोंद या डायरीत आहे। त्यामुळे एवढं सर्व असतानाही सुशांत आत्महत्या का करेल, एवढ्या लवकर हार मानेल असं वाटत नाही। सुशांतला सिनेजगतातील अनेक प्रसिद्ध लेखकांसोबत काम करायचं होतं। त्यासाठी काही नवे प्रयोग करायचे होते। सुशांत चित्रपटांव्यतिरिक्त स्टार्टअप आणि आपल्या काही प्रोजेक्टवर काम करत होता। सुशांतच्या डायरीच्या तपासणीची मागणी सुशांतची बहीण प्रियंका करते। याबाबत रिया चक्रवर्तीनं प्रियंका आणि सुशांत यांच्यात वाद होत असल्याचं व्हॉट्सअपवर चॅट केलं। मात्र सुशांतच्या डायरीत कुटुंबाला सोबत घेऊन जीवनात यशस्वी व्हायचं होतं। इतकंच नाही तर सुशांतला एक आदर्श व्यक्ती बनायचं होतं। त्याचबरोबर आर्थिक स्तर वाढवण्याची, 50 कोटी जमा करण्याची योजना, कोर कमिटी करणं, स्वतःला ब्रँड बनवण्यासाठी कोर टीम आणि मनी मॅनेजमेंटसाठी टीम तयार करण्याची योजना त्यानं डायरीत नोंदवली आहे। सुशांतच्या डायरीतले मुद्दे आणि योजना पाहता सुशांत आत्महत्या करेल असं कोणालाच वाटणार नाही।
तसंच सुशांत आत्महत्या करू शकत नाही असं त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं म्हटलंय. आता सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. या तपासात सुशांतच्या डायरीची पानं महत्त्वाची ठरणार आहेत, कारण सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे यावरून स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी ईडीकडनं विविध चौकशी केली जाते. आज देखील 3 जणांची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. यामध्ये सुशांतचा स्वयंपाकी, त्याचबरोबर त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा अंगरक्षक अशा तिघांची चौकशी आज केली जाणार आहे. सुशांतच्या घरी कोण कोण यायचं, आर्थिक व्यवहारांबाबत झालेली चर्चा स्वयंपाकी अर्थात कुक किंवा ड्रायव्हरनं ऐकली होती का, असे प्रश्न त्यांना विचारले जाण्याची शक्यता आहे. तसंच रिया चक्रवर्तीची सुशांतच्या आयुष्यात नेमकी काय भूमिका होती, सर्व आर्थिक निर्णय खरंच ती घ्यायची का, याबद्दल देखील विचारणा केली जाणार आहे. तर आपण पाहतोय सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आता 3 जणांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि त्याचबरोबर सुशांत आणि रियाचे मॅनेजर यांच्यानंतर आता सुशांतचे कुक, ड्रायव्हर आणि त्याच्या अंगरक्षकाची देखील चौकशी होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहे. अजित, आपण पाहतोय ईडीकडून आज या तिघांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यामध्ये सुशांतचा स्वयंपाकी, ड्रायव्हर आणि अंगरक्षक आहे. काय सविस्तर माहिती आहे? म्हणाली, या तिघांना बोलवण्याचं कारण म्हणजे सुशांत सिंग राजपूत हा जेव्हा त्याच्या घरी असायचा, यावेळी यांच्यावरून त्यांचं काय बोलणं व्हायचं का, म्हणजे आर्थिक उलाढाली जी आहे यावरून काय बोलणं व्हायचं, किंवा सुशांतच्या कंपन्यांवरती संचालक पदांवरती ज्या फक्त रियाच्या परिवारातील लोक आहेत, यावरून कधी सुशांत आणि रियामध्ये वाद झालेत का, म्हणजे एकंदर जी आर्थिक घडी त्याने बसवली किंवा जे त्याने कंपन्या सुरू केलेल्या आहेत त्या कंपन्यांवरती. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते. तर बातमी आहे पार्थ पवार यांची काल सिल्वर ओकवर जी चर्चा झालेली आहे, जी 2 तास बैठक झालेली आहे, ही बैठक सुप्रिया सुळे यांच्यासोबत झाल्याचं कळते. त्यामुळे पार्थ पवार आज आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. राम मंदिर आणि सुशांत सिंग प्रकरणात विधान का केलं, याविषयी पार्थ यांनी आपली भूमिका मांडलेली असून शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पार्थ पवार आज पुण्यात गेल्यावर आपली भूमिका काय जाहीर करतायत, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.